परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। स्वामीजींचं पुण्यस्मरण, महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण आणि राष्ट्रकल्याण प्रार्थना। हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे। या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत। मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु। हरिओम। सर्व उपस्थित श्रोत्यांना वंदन, नमस्कार। आणि आपण आता आपल्या ह्या योग ग्रंथावरील चिंतनाला सुरुवात करूया। पूर्वीचा पाठांचा थोडक्यात आढावा आपण भाग्य योग ह्या ग्रंथाचा विचार करतो आहोत, याच्यावर चिंतन करतो आहोत। आणि विषयोग ह्या ग्रंथाचं विचार अभ्यास थोड्याफार प्रमाणात आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। आता ह्या दोन ग्रंथामध्ये थोडासा फरक काय आहे असं जर का आपण विचार केला तर असं आपल्याला म्हणता येईल की आपलं अस्तित्व जे आहे या जगात ते देहरूपाने असतं। आता अध्यात्मामध्ये 4 प्रकारचे देह वर्णलेले आहेत, परंतु त्यातले आपल्या माहिती असलेले देह 2 असे आहेत। ते म्हणजे एक स्थूल देह आणि सूक्ष्म देह। स्थूल देह म्हणजे आपला सगळा जो देह जो दिसतो, जो आहे हे कळतं, ज्याला ज्ञानेंद्रिय आहेत, ज्याला कर्मेंद्रिय आहेत, अस्थि मांस सगळं आपलं शरीर आहे, या सगळ्या मिळून एक स्थूल देह तयार होतो। पण या स्थूल देहामध्ये एक सूक्ष्म देह आहे ज्याला आपण अंतःकरण म्हणतो। अंतःकरण म्हणजे आतलं कारण, ज्याच्यामध्ये मन आहे, त्याच्यामध्ये बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे, या सगळ्या गोष्टी सूक्ष्म देहाच्या आहेत। आता स्थूल देह म्हणजे जर का त्याच्यामधलं आपण म्हटलं की कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय त्यांच्या ज्या इच्छा आहेत, ज्या शब्द स्पर्श रूप रस गंध हा जो विचार आहे, हा सगळा आपण स्थूल देहाच्या वासनांचा अभ्यास, अर्थात वासना परत मनालाच असतात, परंतु ह्या स्थूल देहातून त्या पूर्ण केल्या जातात किंवा ज्यांचा उपभोग घेतला जातो, त्या सगळ्या वासनांचा विचार आपण विषययोगामध्ये केला। आता ह्या भाग्ययोगामध्ये ज्या वासना किंवा ज्या इच्छा आहेत त्या मनाच्या आहेत किंवा अंतःकरणाच्या आहेत, अहंकाराच्या आहेत, बुद्धीच्या आहेत। कशा आहेत त्या? यश, कीर्ती, प्रतिष्ठा, सत्ता, संपत्ती, हे सगळं भाग्यातल्या गोष्टी आहेत। म्हणजे भाग्य पाहिजे म्हणजे काय? मला यश पाहिजे, मला चांगली कीर्ती पाहिजे, मला समाजात प्रतिष्ठा पाहिजे, थोडीफार काही सत्ता पाहिजे, संपत्ती पाहिजे, मान मरातब पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे भाग्य। तर ह्या ज्या आहेत ह्या सूक्ष्म देहाच्या इच्छा आहेत आणि अशा पद्धतीने आपण याचा विचार करतोय। आता एकीकडे हा विचार करत असताना आपण ज्या शरीराच्या माध्यमातून हे सगळ्या आपल्या इच्छा पूर्ण करतो त्या शरीराचाही विचार करतोय। आणि मागच्या वेळेला आपण बघितलं, विज्ञानाला काही फार सगळं काही कळलेलं नाही आहे, परंतु आपल्या भावनांचा आपल्या मानसिक स्वास्थ्यावर आणि शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम होतो आणि विशेषत्वाने तो परिणाम आपल्या सर्व अवयवातील हार्ट किंवा हृदय ह्यावर जास्त प्रमाणात होतो, हे सायन्स मान्य करतं। आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या रिपोर्टप्रमाणे जो काही आता आपल्याला उपलब्ध म्हणजे प्रयोगांच्या आधारे उपलब्ध जे पुरावे मिळतात
त्याच्यावर असं दिसतंय की आपल्या मनाचे किंवा मानसिक जे काही आपले गोष्टी आहेत, मानसिक गोष्टी आहेत किंवा मानसिक प्रतिक्रिया आहेत, त्या सगळ्या लिटरली हार्टफेल्ट असतात किंवा ह्या जर का अति झाल्या तर कार्डियक अरेस्ट त्याच्यामधून येऊ शकतो, म्हणजे हृदयाशी संबंधित आहे. आणि ह्याच वासनेच्याबद्दल आपल्याला वासना जर नसेल, वासनामुक्त जीवनमुक्त झालं म्हणजे वासनामुक्त जीव झाला तर तो जीवनमुक्त होऊ शकतो. आणि वासना शिल्लक राहिली की जन्ममरणाचं चक्र सुरू होतं. हे आपण हरिपाठाच्या माध्यमातून मागच्या वेळेला बघितलं होतं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, ते जी झाले अंगे हरिरूप. आणि समर्थ रामदास म्हणतात, मना वासना चुकवी येरझारा, मना कामना सांडिरे द्रव्यदारा. आता द्रव्यदारा म्हणजे इथे परत भाग्य आलं. मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. आता हा जरा थोडा आपण अध्यात्म आणि विज्ञानाचा आढावा घेतला, आपल्या इच्छापूर्तीचा आणि आपल्या शरीराचा आणि काही प्रमाणात हृदयाचा. तो आपण जो आढावा घेतला, तो आढावा स्वामीजींनी ज्या पुस्तकात घेतलं, आपण मागच्या वेळेला बघितलं, रिच ॲम्बिशियस हेल्दी या पुस्तकात बघितलं. ह्या पुस्तकात स्वामीजी म्हणतात, सुखाच्या आणि समृद्धीच्या शोधात असलेल्या लोकांना त्यांच्याच प्रयत्नांनी काही काळ इच्छापूर्तीचं समाधान जरी मिळालं तरी अंतिमतः त्यांना तीव्र मानसिक वा शारीरिक दुखणं आणि अनेक वेदनांचे त्रास सहन करायला लागतात. आणि आपण तर आपल्या इच्छा आणि सुखाच्या महत्त्वाकांक्षा सोडणार नाहीत, म्हणून ते जे प्रयत्न करताना जे त्रास सहन करायला लागतात ते टाळण्यासाठी स्वामीजी उपाय देत आहेत. आपल्या सगळ्या ज्या भावना असतात, इच्छा असतात, त्या अंतिमतः शारीरिक परिणामात व्यक्त होतात. म्हणजे मनातल्या इच्छा असतात पण त्या पुरं करायच्या असतात शरीराने, आणि म्हणून त्याचा परिणाम शरीरात होतो. आणि ह्या सगळ्या इच्छा पूर्ण होताना शरीरामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्या अत्यंत गुंतागुंतीच्या अंतर्गत हालचाली म्हणतात. त्या अनेक शरीर अवयवात होत असतात. आणि आपण आज शक्य झालं वेळेच्या मुरीमध्ये तर आपण ह्या सगळ्या गोष्टी थोड्याफार समजून घेणार आहोत काय होतं. कारण स्वामीजींनी हे आपल्या पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे. आणि ह्या सगळ्या शरीरात गुंतागुंतीच्या हालचाली होत असताना आपल्या शरीरामध्ये अनेक ज्या काही हार्मोन्स असतात, त्या ग्रंथीतले जे स्त्राव असतात ते कमी जास्त होतात, रक्ताभिसरण हळू होतं, जोरात होतं. आणि अशा पद्धतीने ह्या ज्या आपल्या इच्छा आहेत, आपल्या भावना आहेत, त्या आपल्या शरीरभर अत्यंत वेगळ्या ठिकाणी त्या आदळतात. आणि त्याच्यातून पेशींचं कार्य बिघडतं आणि त्यातून अनेक आकांत घडू शकतात. ह्या पुस्तकाचा जो मुख्य धागा आहे तो आहे हृदयगती अपाय करते. म्हणजे ह्या सगळ्याचा परिणाम, या इच्छांच्या प्रयत्नाचा महत्त्वाकांक्षा पूर्तीचा परिणाम हृदयगतीवर होतो. कारण हृदयगती व्हेरी होते, त्याच्यावर अपाय निर्माण होतो. आणि उपायसुद्धा हृदयातच आहे. कारण षटचक्र ध्यान जे सुचवलेलं आहे ते अनाहत किंवा हृदयचक्रावरच ध्यान सुचवलेलं आहे. म्हणजे अपाय ही हृदय आहे आणि उपाय हेही हृदय आहे. आता ह्या ग्रंथाचे आपण मागच्या वेळेला बघितलं की 2 भाग पडतात मुख्यत्वे. 15व्या मुद्द्यापर्यंत हा पहिला भाग असं सांगतो, मी माणसाचा काळ आणि स्वभाव याच्यावरून त्याचं भविष्य सांगता येतं. आणि हा सगळा भाग पहिला. आता त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. काही अभ्यासाचा भाग आहे, काही प्रज्ञेचा भाग आहे, काही स्फूर्तीचा भाग आहे, काही मूळ शक्तीचा भाग आहे. अशा अनेक पद्धतीच्या गोष्टी आहेत. आणि ह्यानी काय परिणाम होतो आपण मागच्या वेळेला एक व्हिडिओ पण बघितला होता. हा पहिला भाग भविष्याबद्दलचा आहे आणि दुसरा भाग जो आहे तो 16 ते 26 मुद्द्यात येतो. म्हणजे 15 मुद्द्यापर्यंत जो भविष्य अभ्यासाचा भाग आहे तो येतो. आणि दुसऱ्या तिथे हा सगळा जो काही परिणाम होतो तो कसा घडतो आणि तो परिणाम जो असतो त्या दुष्परिणाम टाळण्यासाठी योग साधनेनी हे भविष्य सुधारता येईल ह्याची त्याबद्दलची माहिती पुढच्या या 16 ते 26 या मुद्द्यात आहे. आता ह्या सगळ्या प्रयत्नात ज्या हृदयाची गती विपरीत झाल्यामुळे अनेक आकांत घडणार आहेत, त्याची जाणीव झाल्यानंतर त्या हृदयगतीवर काबू आणला तर आपल्याला स्वास्थ्य मिळू शकतो. आणि हे जे आहे
हे प्राचीन योगवंतांनी सांगितलं. आणि कुंडलिनी योगामध्ये षटचक्र योग जो आहे, षटचक्र ध्यान जे आहे, त्याच्यामध्ये खालून चौथं जे चक्र आहे ते अनाहत चक्र, ते हृदयावर संयम मिळवून देणारं असतं. आपण अनेक वेळा ती आकृती पाहिलेली आहे षटचक्राची किंवा ह्याची शरीरातल्या चक्रांच्या स्थानांची, आणि आज सुद्धा आपण ते नंतर बघू. आणि जो मनुष्य थोडा वेळ ध्यानासाठी बसेल, तो दिवसाच्या इतर भागात जे काही पराक्रम करेल किंवा जे काही कष्ट करेल, त्या कष्टातून, त्या त्रासातून जे काही निर्माण होईल, तो जो फायदा होईल, ते जे त्याला भाग्य मिळेल, तो जर ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये तो रोज असणार, तर त्याला ते जे सगळं मिळालेलं आहे तर अधिक निस्वार्थ मनाने तो वापरू शकेल. आणि ते निस्वार्थ मनाने वापरल्यानंतर त्याला अधिक यश आणि कीर्ती मिळेल, समाधान मिळेल, शांती मिळेल. आणि अशा प्रकारे प्रयत्नाने यश, यशाने भाग्य, भाग्य तर भाग्यचक्र, आणि योग साधनेने त्या भाग्यचक्राचे दुष्परिणाम टाळणे, अशा प्रकारचं एक भाग्य योग चक्र त्याच्या आयुष्यात सुरू होईल. आणि हे सगळं, ह्याची तांत्रिक माहिती, ह्याच्यानंतर ह्याच्या शरीरातल्या ज्या काही गोष्टी घडतात त्या सगळ्याची माहिती दिलेली आहे. पण अनेक लोकांना असं वाटतं की मला हे काही नको आहे, मला सोप्या सूचना पाहिजेत. तर उपाय देणारा आणि अपाय टाळणारा योगध्यान मार्ग 27 आणि 28 या मुद्द्यात डायरेक्ट दिलेला आहे. तिकडे सुद्धा तो तिकडे वळल्यानंतर जिज्ञासू तो सुद्धा वापरू शकतील. आणि ते जर का विश्वासाने केलं तर त्याला इतर कशाचीही गरज वाटणार नाही. आणि काही लोक असतात की नाही, आम्हाला सगळं समजलं पाहिजे, बुद्धिनिष्ठ पार्श्वभूमी आहे, तर मग त्यांनी 16व्या मुद्द्यापासून सगळी जी माहिती दिलेली आहेत, वेगवेगळे आलेख दिलेले आहेत, वेगवेगळी चित्र दिलेली आहेत, ती पाहिली पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि हे सगळं समजलं तरी सुद्धा आपल्या भविष्यात काय लिहिलं आहे या डोकावून पाहण्याचा मोह माणसाला सुटत नाही. आपण मागच्या वेळेला बघितलं की साधं वर्तमानपत्रात जे भविष्य आहे, तर राशी भविष्य, ते सुद्धा आपण बघतो, फार सिरियसली नाही पण बघतो. तर त्या दृष्टीने भविष्य जाणता येतं का पाहिलं पाहिजे. आणि हा सगळा भाग ह्या दोन्ही पुस्तकं, ह्या पहिल्या भागात आणि दुसऱ्या भागात असं सगळं केलेलं आहे. आणि तो भविष्य बघण्याचा भाग सुद्धा, त्यातला काही भाग जो वैयक्तिक प्रज्ञेचा आहे, वैयक्तिक प्रतिभेचा आहे, तो सोडून बऱ्याचशा वैज्ञानिक सीमारेषेच्या पाशी येईल, असं स्वामीजींनी म्हटलेलं आहे. एक गोष्ट बघू या निमित्ताने आपण. थोडी विषयाशीच माहिती देणारी, आणि ही आहे पेशव्यांची गोष्ट. शनिवारवाड्यात पेशवे एक दिवशी सकाळी लवकर उठून फेऱ्या घालत होते, संतप्त दिसत होते. त्यांच्या मनाविरुद्ध काहीतरी घडलं होतं. आणि त्याच रागात त्या शनिवारवाड्यातल्या त्यांच्या एका नोकराला ते बोलावून सांगतात. म्हणजे नोकराला खूप रागावून बोलवतात, इकडे ये म्हणे, आणि आत्ताच्या आत्ता सकाळी, म्हणजे एवढ्या लवकर सकाळी उठ, बाजारात जा आणि 1 किलो चुना आण. एक काय शेर, त्यावेळेचा किलो नसेल, 1 शेर चुना आण. आता चुना म्हणजे काय असतो, तो चुनखडी असते, ती चुनखडी पाण्यात टाकली की ती विरघळते, त्याच्यातून हीट निर्माण होतो, आणि मग तो मऊ असा चुना जो पानाला लावतात तो तयार होतो. तो चुना त्याला आणायला सांगितला. आता हा चुना अत्यंत जहाल असतो. तो तोंडात घातला तर आग होतं. म्हणजे पानाला जरी आपण चुना लावला आणि थोडा जास्त लावला तर तोंडाची आग होते. तर असा 1 किलो चुना आणायला सांगितलं. आता तो नोकर आधीच त्यांचा सगळा अवतार बघून हा झाला होता, घाबरलेला होता, खूप घाबरला होता. आणि त्याला सांगितलं चुना आण. म्हणजे आता ह्या चुन्याचं काय करतायत, मला काय प्यायला सांगतायत की काय, अशी त्याला भीती वाटायला. म्हणून तो दरदरून त्याला घाम फुटला, खूप भयभीत झाला. परत पेशवे म्हणाले, तुला सांगितलं ना, लवकर जा आणि चुना आण, जा तिथून. लगेच निघाला. बिचारा काय करणार, मालकांच्या विरुद्ध थोडंच काही करता येतं, म्हणून निघाला. खूप भीती वाटत होती, काय करावं. तर बाजारात जाताना त्यांनी असा एक रस्ता पकडला की त्या रस्त्यावर नाना फडणीसांचं घर होतं. आता नेमके नाना उठले पण होते त्यावेळेला, आणि समोरच्या त्यांच्या घराच्या ओसरीत फेऱ्या मारत होते. तर ते बघितल्यावर त्याला थोडं बरं वाटलं. तो गेला त्यांच्याकडे आणि म्हणाला की असं असं आहे, मला खूप भीती वाटते, मला 1 किलो चुना आणायला सांगितलं आहे.
आणि असे ते खूप संतप्त आहेत पेशवे. तर मी काय करू, मला खूप भीती वाटते, माझा काहीतरी थोडासा सल्ला द्या. तर नाना फडणवीस म्हणाले की काय नाही, आता त्यांनी तुला सांगितलं आहे तर ते सांगतील तसंच तुला करायला पाहिजे, ते सांगतील तसं कर, काय होईल ते होईल. तर त्याला आणखीन भीती वाटायला लागली. तो घाबरल्यानंतर मग ते म्हणले 1 मिनिट थांब. त्यांनी त्यांच्या मंडळींना बोलवलं आणि म्हणाले की आत्ताच्या आत्ता आपल्या घरात जे ताजं लोणी आहे त्या 1 किलो लोण्याचं तूप तयार कर. आणि त्याला सांगितलं तू बस इथे. त्यांची मंडळी आत गेली, त्यांनी त्या लोणी घेतलं, त्याचं तूप केलं आणि त्या घेऊन बाहेर आल्या. आणि मग नाना म्हणाले, हे बघ आता हे सगळं तूप तू माझ्यासमोर पी, जा चुना आण आणि मग नंतर श्रीमंत जसं म्हणतील तसं कर. तर ठीक आहे म्हणला. त्यांनी सगळं 1 किलो ते काय 1 शेर होतं ते तूप प्यायला आणि गेला तिकडे. चुना घेऊन आला. चुना घेऊन आल्यानंतर पेशव्यांच्या समोर ठेवल्यानंतर पेशवे म्हणाले, जा आतून पाणी, थोडंसं गरम पाणी घेऊन ये. तो घेतला पाणी, सगळं ते चालवलं, त्याच्या 1 बालदीवर ते चुना तयार केला आणि सांगितलं पिया हा सगळा. त्याला प्यायला लावला सगळा. आणि प्यायला सांगितल्यानंतर थोडा वेळ तिथे थांबला, पण पुढची काही आज्ञा आली नाही म्हणून तो घरी निघून गेला. आणि हे आपापल्या त्यांच्या कामाला निघून गेले. त्यांचे जे काही राजकारण असेल किंवा दिवसाभराचे काम होतं त्याच्यात ते सगळे रमून गेले. दिवस गेला सगळा. संध्याकाळी जेव्हा यांचा राग थंड झाला तेव्हा श्रीमंतांना वाटलं, अरे आपण त्याची फारच जरा कठोर वागलेलो आहोत. 1 किलो त्याला चुना प्यायला लावला आहे, तर काय झालं असेल त्याचं. मग त्यांना वाटलं की थोडंसं चुकलंच आपलं. आणि म्हणून एका नोकराला बोलवलं आणि सांगितलं की जरा जा त्याच्याकडे काय चाललंय बघून ये. त्यांना वाटलं की आता बहुतेक शेवटची तयारी सुरू झाली असेल, कारण 1 किलो चुना प्यायल्यावर काय होणार. तर तो नोकर जातो आणि बघतो त्याच्याकडे, तर हा तर पोराबाळांशी खेळत असतो, सुट्टी मिळालेली असेल त्याला, खेळत असतो. मग त्याला घेऊन येतो आणि इकडे पेशव्यांसमोर हजर करतो श्रीमंतांसमोर की हे बघा. तर तो तसा तसा आणि सुस्थितीत परत आलेला बघून श्रीमंतांना आश्चर्य वाटतं. आणि ते म्हणतात, थांब इथे, मी तुला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर दे. तू सकाळी हा चुना प्यायच्या अगोदर कुणाला भेटला होतास, कोण भेटलं होतं तुला, कुठली व्यक्ती भेटली होती. तर तो सांगतो की मी नाना फडणवीसांना भेटलो होतो. आणि मग ते सगळं समजलं त्यांना. आणि मग पेशव्यांचं हे झालं की काय ठीक आहे, हरकत नाही, वाचला या माणूस. आता ह्याच्यातून आपल्याला काही गोष्ट संपली. इथे आपल्याला काय गोष्ट घ्यायची आहे की असे नाना आपल्याला आयुष्यात जेव्हा भेटतात तर त्यांचा सल्ला आपण मानला पाहिजे, म्हणजे आपण मोठ्या मोठ्या संकटातून सुटतो. आणि हे जे संत असतात हे सगळे जे विचारवंत असतात, ज्ञानेश्वर असतील, तुकाराम महाराज असतील, एकनाथ असतील, नामदेव महाराज असतील, हे सगळे जे लोक आहेत हे संत आपल्याला आपल्या योग्य गोष्टीसाठी योग्य उपदेश करत असतात. आणि स्वामीजींनी आपलं सगळ्याच बघत, स्वामीजींचं काय होतं, आपलं स्वामीजी मनशक्तीचे स्वामीजी ते म्हणायचे, अनवॉन्टेडनेस इज माय स्ट्रेंथ. मला काहीच नको आहे, मला फक्त विश्वकल्याण हवं आहे. म्हणजे ज्यांची काहीही इच्छा नव्हती, अनवॉन्टेडनेस नाही, मला काही इच्छा नाही असं ते म्हणायचे. पण त्यांना माहिती आहे आपल्याला भरपूर इच्छा आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्या इच्छापूर्तीसाठी ते उपाय देतात. आता हे उपाय ते आपल्याकडे देत आहेत, 4-4, 5-5 योगग्रंथातून देत आहेत. त्याच्यावर आपण चिंतन केलं पाहिजे, त्यांचे उपाय काय ते लक्षात घेतलं पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे. ते करणं न करणं आपल्या हातात आहे. काय काय गरज पडलेली असते ह्या सगळ्या लोकांना, संतांना, स्वामीजींना. तर स्वामीजीच एका चौवार्षिक वर्गात म्हणाले होते, तुकाराम महाराज म्हणतात, बुडता हे जन न दाखवे डोळा, येतो कळवळा म्हणवुनी. ते आमचं सगळं झालेलं आहे. आम्ही जे काही आम्हाला ज्ञान मिळवायचं, आपल्याला जी काही स्थिती, मुक्त स्थिती मिळवायची ती मिळवलेली आहे. परंतु हे समोर लोक भवसागरात बुडताना आपल्याला दिसत आहेत.
आणि ते बघवत नाही आणि म्हणून कळवळा येतो आणि आम्ही हे सांगत असतो. भाग असा आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्या उपदेशाच्या माध्यमातून त्या संतांना, त्या स्वामीजींना, त्या सद्गुरूंना आपल्याला जे काही द्यायचं असतं ते निदान घेण्याचा तरी प्रयत्न केला पाहिजे. आता ही जी कथा होती ती परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या एका विवेचनात मला मिळाली. ती आपण ह्या आपल्या विवेचनासाठी वापरली. अशा त्यांची प्रवचनं खूप छान असतात आणि त्याच्यामध्ये अनेक दाखले आणि अनेक गोष्टी त्या देत असतात. तर अशा पद्धतीने आपण हा जो उपदेश आहे तो उपदेश समजून घेतला पाहिजे. स्वामीजी म्हणतात ह्या ग्रंथाची भाग्यरेषा तुमच्यापुढे उभी आहे, ती नीट समजून घ्या. काही वेळा मिळालेल्या अचानक यशाने तुमचे डोळे दिपून जातील. नियम न समजून घेतलेला योगायोग तुम्हाला मोहून टाकेल. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात होतं की अरे खूप सगळ्या गोष्टी पाहिजे तशा घडत आहेत, भराभर घडत आहेत, पण आपले जरी डोळे दिपून गेले आणि अशा प्रकारचे योगायोग आपल्याला मोहून टाकावा लागले, पण ह्या योगायोग आणि ह्या गोष्टी खोट्या आहेत. आपल्याला या गोष्टी एखादी अचानक मिळते तेव्हा तिची किंमत तुम्ही कुठेतरी पूर्वकाळात तरी दिलेली असते किंवा उत्तर काळात तुम्हाला द्यावी लागणार असते. कॉझॅलिटी, कुठलीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. मग असं असेल तर मार्ग काय एकच आहे की अपयश ही एक खचून न जाणारी खूण समजा. जेव्हा यश असेल, सगळीजणं सगळीकडे भरभराट असेल तेव्हा ठीक आहे, परंतु अपयश असेल, दुःख असेल तर ही सुद्धा खचून न जाण्यासाठी खूण समजा. पुढे पळण्यासाठी घेतलेलं तर क्षणाचं मागे पाऊल आहे. भाग्ययोगातलं हे, भाग्ययोग ग्रंथातलं हे हकीकत मी वाचतोय, त्यांनी लिहिलेलं ते वाचतोय स्वामीजींनी. असं समजा की योग्य दिशेने वेगाने पाऊल पुढे टाका आणि ते पाऊल योग्य दिशेने वेगाने पडण्यासाठीच हा ग्रंथ तुम्हाला समजायचा असेल तर तुम्हाला सगळे योगग्रंथ समजले पाहिजेत. विषयोग ग्रंथ आपण समजून घेतलेला आहे, पुढचे ग्रंथ आपल्याला समजायचे आहेत. कारण हे सगळे ग्रंथ आहेत ते संलग्न आहेत. तुमच्या भाग्याचं चित्र, तुमच्या भवितव्याचा सगळा आराखडा तुम्हाला जर का हवा असेल, जीवन जर का कमीत कमी त्रासाचं आणि जास्तीत जास्त सुखाचं करायचं असेल तर हे ग्रंथ वाचा. आणि हा अभ्यास जरी काही नाही जमला तर निदान सुचवलेल्या पद्धतीने रोज 10, 15, 20 मिनिटं तरी ध्यानात बसण्याचा प्रयत्न करा. त्याला पैसे पडत नाहीत, वेळही थोडा लागतो आणि त्यातला एक नवा प्रत्यय तुम्हाला आपोआप दिसेल. आपली वाट पुढची जी आहे ती स्वच्छ होईल. आता हे सगळी भाग्याची वाट योगायोगानं हवी की अभ्यासाने, प्रयत्नपूर्व हवी, ज्ञानपूर्वी हवे, ते ज्याने त्यानेच ठरवायचे. आता स्पष्टपणाने 3 निष्कर्ष समजून घ्यायचे स्वामीजी म्हणतात ह्या पुस्तकात. एक म्हणजे योगसिद्धी जर का आपल्याला झाली, योगसिद्धी याचा अर्थ ज्या काही आपल्याला योगाच्या सिद्धी असतात किंवा योगाचं जे काही आपली ही असते, काय म्हणतात त्याला, क्षमता असते, त्यांनी जर का मिळाली तर भविष्य समजून घेता येईल, परंतु त्याच्यावर जास्त भर नाही. योगमार्गाने जाणलेलं भविष्य किंवा स्वतः न जाणता एखाद्या ज्योतिषाने सांगितलेलं आपलं भविष्य योग्य तऱ्हेने अनुकूल करण्यासाठी तुम्हाला योगातल्या अनाहत शक्तीचा उपयोग करून घेता येईल. आणि प्रयत्नाने कुठल्याही भविष्यात, म्हणजे शुभ असो किंवा अशुभ असो, शुभ असेल तर अधिक शुभ करणं, अशुभ असेल तर कमी अशुभ करणं, हा सगळा बदल कर्मनियमांना अनुसरून आहे आणि तसा करणं अभिप्रेत सुद्धा आहे. स्वतःचं भविष्य जाणण्याची मर्यादा प्रत्येकाची महत्त्वाची आहे. अनेक ज्योतिषांना दुसऱ्याचं भविष्य सांगता येतं पण स्वतःचं सांगता येत नाही. आता योगसिद्धीने भविष्य समजून घेता येईल. योगसिद्धी खूप वरची पाळी आहे. म्हणजे योगसिद्धीची स्थिती मिळणं ही खूप वरची पायरी आहे आणि ती जर का आपण त्या ठिकाणी पोचलो तर आपल्याला आपल्या भविष्यात काय होणार ही जाणण्याची उत्सुकता पण उरत नाही. आणि दुसऱ्याचं जर का भविष्य आपल्याला सांगायचं असेल तर ते सांगताना ते कसं सुधारावं याचा सुद्धा संकल्प आपल्याला आपोआप स्फुरेल आणि आपण तो लोकांना सांगू. आता ह्या पातंजली योगसूत्रामध्ये विभूतिपाद नावाचा 3रा अध्याय आहे आणि त्याच्यात सांगितलेलं आहे की आता आपण स्वामीजींचा योगाचा मार्गसुद्धा एकीकडे बघतोय, एकीकडे शरीराचा अभ्यास करतोय. तर ह्या योगाच्या माध्यमामध्ये विभूतिपादचं 3रं सूत्र सांगतो की जर का
योगामध्ये प्रगती झाली तर अनेक प्रकारच्या सिद्धी माणसाला प्राप्त होऊ शकतात. परंतु या सिद्धींचा उपयोग जर का स्वतःसाठी आणि स्वार्थासाठी केला तर खूप वाईट गोष्टी घडू शकतात. प्रगती तर नाहीच, परंतु माणूस परत मूळच्या ठिकाणी येऊ शकतो. म्हणून सिद्धींचा उपयोग एक तर करू नये, आणि केला तर फक्त लोककल्याणासाठी, आणि तो सुद्धा चांगल्या हेतूने करावा. अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व अशा अनेक प्रकारच्या सिद्धी आहेत. अष्टसिद्धी ज्याला म्हणतात. म्हणजे शरीर मोठं करणं, शरीराला खूप मोठं करणं किंवा छोटं करणं, खूप वजन शरीराचं वाढवणं किंवा कमी करणं, कुठल्याही ठिकाणी जाणं, कुठलीही इच्छा पुरी करता येणं, अशा प्रकारचे माणसांना, प्राण्यांना वश करणं, अशा अनेक सिद्धी योगाच्या अभ्यासात मिळू शकतात. परंतु ह्या सिद्धींचं मर्यादा खूप आहे. त्यांचं महत्त्व जर का फक्त लोकांसाठी उपयोग केला तर असतं. आणि स्वामीजींनी सुद्धा हे अनेक ठिकाणी आपल्याला वेगळ्या वेगळ्या म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रसंगी सांगितलेलं आहे. आणि म्हणून या योगसिद्धींचा उपयोग करू नये, आणि योगाच्या माध्यमातून प्रयत्न करताना जर का कुणाला त्या सिद्धी प्राप्त झाल्या, कारण प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे, प्रत्येकाची पूर्व आध्यात्मिक तयारी वेगळी आहे, पण झाल्या तर त्या खूप काळजीपूर्वक त्यांचा उपयोग किंवा त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे असं सगळेजण सांगतात. कारण एकदा सिद्धी प्राप्त झाल्या, तुम्ही लोकांना सांगायला लागलं की तुम्ही पॉप्युलर होता, मग तुमच्या पाठीमागे लोक येतात, मग उद्योगपती, प्रतिष्ठित व्यक्ती, संस्थान, शक्तिशाली योग हे सगळे येतात, आणि मग त्याच्यातून तुमचा अहंकार वाढतो, तुमचा लोभ वाढू शकतो. अत्यंत सावधान राहण्याची गोष्ट ही पतंजली मुलींनी सांगितलेली, आणि स्वामीजींनी त्यांच्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे, म्हणून आपण हे थोडक्यात बघितलं. आता ज्या योग चक्राशी भाग्ययोग निगडीत आहे त्यासाठी कुंडलिनी साधना किमान अनाहत चक्रापाशी तरी पोचली पाहिजे. आणि शरीरातल्या 6 चक्रामध्ये अनाहत चक्राचं स्थान जे आहे ते खालून चौथं आहे. म्हणजे 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने. हे बघा इथे एक आपल्याकडे दिसतंय का? हां, हे बघा अनाहतच्या खालून चौथं आहे, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत. ते अनाहत चक्र म्हणजे हृदयाचं चक्र आहे, आणि त्या चक्रापर्यंत साधना पोचली पाहिजे अशा पद्धतीने स्वामीजींनी म्हटलेलं आहे. आणि ह्याच्याबद्दलची आकृती पान 26 वर दिलेली आहे भाग्ययोगाच्या ग्रंथामध्ये. ह्या पद्धतीने दिलेली नाही, वेगळ्या पद्धतीने दिलेली पण दिलेली आहे. आणि ध्यानधारणेतून ज्या अपूर्व शक्ती मिळतात त्याची माहिती करून घेणं हा सुद्धा एक चित्तथरारक अनुभव आहे. आणि त्या अनुभवाकडे जिज्ञासून वळायचं असेल तर त्यांनी प्रथम सरळ 16 ते 26 या मुद्द्याकडे वळावं. म्हणजे या पुस्तकातले 16 ते 26 या मुद्द्यात तिथे तुम्हाला 2 मार्ग मिळते. दुसऱ्या कुठल्याही वाचनात, वादात, चर्चेत न पडता केवळ 2 सूचना पाळून शुभ साधनेची सुरुवात करू शकता. पण ह्या सगळ्या सूचना का दिल्या आहेत ह्याची थोडी तरी उत्सुकता असेल तर अभ्यास करा, आणि तो अभ्याससुद्धा आपण ह्याच्यात करणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टी ह्या 16 ते 28 या मुद्द्यात दिलेल्या आहेत. साधना निष्ठेने केली तर सगळं काही शुभ होईल. यथाकाल तुमच्या आयुष्यातील अशुभाची वजाबाकी होईल आणि शुभाचा गुणाकार झालेला दिसेल, असं पान 26 वर स्वामीजी म्हणतात. आता हे जे सगळं आहे हे आपण परत समजून घेतोय, कारण हे फक्त पाठ ऐकणं म्हणजे मी पाठ त्याचा अभ्यास करणं, आपल्यासमोर मांडणं आणि तुम्ही मांडलेलं ऐकणं हा या सगळ्याचा हेतू नाही आहे. तर हे सगळ्याचा ज्ञानाचा ठेवा स्वामीजींनी आपल्याला जो दोह केलेला आहे आणि त्याच्यातून ते आपलं जे कल्याण, सर्वांगीण कल्याण जे अपेक्षा करतायत ते होण्यासाठी आपल्याला त्याच्यात अधिक काहीतरी होमवर्क करायला पाहिजे. आता हे अनाहत चक्र जे आहे ते अनाहत चक्राबद्दलची थोडक्यात माहिती आपण मागच्या वेळेला स्वाधिष्ठान चक्राची बाकीची बघितली होती, कारण त्या ठिकाणी ते चक्र मागच्या विषययोगामध्ये ते होतं. तर हे अनाहत चक्र जे आहे त्या चक्राचं स्थान हृदयाच्या जवळ आहे. त्याचं तत्व वायू आहे, रंग हिरवा किंवा गुलाबी आहे, याचा मंत्र यम आहे, याचा प्रभाव
व्यक्तीच्या सामाजिक ओळखीवर या चक्राचा परिणाम होतो. विश्वास, क्षमाशीलता, निरपेक्ष प्रेम, ज्ञान, दया आणि आत्म्याशी संबंधित मुद्दे ह्यावर ह्या सगळ्याचा चक्राचा प्रभाव पडतो. या चक्राचं कार्य हृदय, बरगड्या, रक्त, रक्ताभिसरण संस्था, फुफ्फुसं, पोटातला पडदा, थायमस ग्रंथी, स्तन, अन्ननलिका, खांदे, दंड, हात त्याच्याशी संबंधित आहे. म्हणजे आपल्या काय म्हणतात हृदयाच्या जवळपासच्या सगळ्या गोष्टी या चक्राशी संबंधित आहेत. या चक्राचा जर का असमतोल झाला तर छातीजवळील पाठीचा कणा, पाठीची वरची बाजू, खांदे या सगळ्यांचे त्रास सुरू होऊ शकतात. दमा, हृदयविकार, श्वास घ्यायला त्रास या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि फुफ्फुसाचे आजार होऊ शकतात. असंतुलन झालं म्हणजे असमतोल जो आहे शारीरिक भाग बघितला, वर्तनावर काय परिणाम होऊ शकतो, वागण्यावर काय परिणाम होऊ शकतो. माणूस कोरडा होतो, त्याच्यात प्रेमाचा अभाव असतो, आशा, दया आणि आत्मविश्वासाचा त्याच्याकडे अभाव असतो. तो निराशावादी होतो आणि अत्यंत लहरी स्वभावाचा होतो. चक्र जर का व्यवस्थित चालत असेल, संतुलित असेल तर परिपूर्ण आणि संपूर्णतेची भावना असते. माणसाच्या मनात दयाभाव असतो, समभाव असतं, मित्रित्व असतं, आशावादी, उत्स्फूर्त आणि समाजात मिसळण्याची प्रवृत्ती असते. आणि चक्र संतुलित ठेवणारी आसने आहेत ती म्हणजे छातीचे व्यायाम, उष्ट्रासन, भुजंगासन, मत्स्यासन, नाडी शोधन आणि भस्त्रिका प्राणायाम. अर्थात हा सगळा काही अभ्यासाचा विषय या योगग्रंथात नाही आहे, परंतु आपण हे अनाहत चक्र ह्या अभ्यासासाठी महत्त्वाचं असल्यामुळे त्याबद्दलची ही माहिती बघतो. अर्थात ही माहिती कुठेही आपल्याला मिळू शकेल, योगाच्या पुस्तकामध्ये, इंटरनेटवर वगैरे, तिथूनच मी ही माहिती गोळा केलेली. आपण तत्त्व बघितलं, रंग बघितला, मंत्र बघितला, स्थान बघितलं, या चक्राचा प्रभाव बघितला, या चक्राच्या असमतोलामुळे शारीरिक दुखणी काय होतात आणि मानसिक वर्तनात काही परिणाम होतात ते आपण बघितलं आहे. चक्र जर का संतुलित असेल तर माणूस कसा परिपूर्ण आणि अत्यंत शांत वृत्तीचा आणि दयाभाव, समभाव असलेला ते बघितलं. आणि चक्र संतुलित ठेवणारी आसनंसुद्धा आपण या ठिकाणी बघितली. आपल्याला इथे जी सांगितलेली आहे ती फक्त जी आसनं सांगितलेली आहेत ते फक्त म्हणजे ह्याच्यावर सांगितलेलं आहे, हृदयाच्या चक्रावर आसन करायला सांगितलेलं आहे, तोच एवढा उपाय दिलेला आहे. पण हा संबंधितचा जो भाग आहे तो आपण बघितला. आणि ही जी फिगर आहे आता आपण बघतोय ही ह्या 26 पानावर आहे आपल्या भाग्ययोग ग्रंथाच्या. आणि ह्या ठिकाणी सुद्धा अनाहत चक्र दाखवलेलं आहे बघा. मूलाधार, स्वाधिष्ठान, प्लेहाणी, अनाहत चक्र. अर्थात ही माणसाची आकृती न ठेवता माणसाची एक रेखाकृती काढून त्याच्यात दाखवलेली आहे. तर अशा प्रकारचं हे जे चक्र आहे ते आपण ह्या ठिकाणी बघतोय. आणि ह्या चक्रावर साधना करायला सांगितलेली आहे. पण ते नक्की करायचं म्हणजे काय करायचं हा भाग अर्थात पुढे आपण बघणार आहोत. आता परत एकदा जर का थोडंसं परत एकदा समराईज करायचं तर 1 ते 15 मुद्दे भविष्य सांगण्यासंबंधी आहेत. ते पाहणं आपल्याला फार आवश्यक नाही, कारण आपण मागच्या 2-3 पाठामध्ये याची चर्चा केलेली आहे की भविष्याच्या मर्यादा काय आहेत, भविष्याचं मूल्य काय आहे. आणि भविष्य जाणण्यापेक्षा भविष्य घडवणं म्हणजेच क्रियमाण कर्म करणं हे आपण जास्त बघितलेलं आहे. आणि म्हणून 1 ते 15 मुद्द्याची चर्चा आपण याच्यापुढे जास्त करणार नाही. पान 27 वर तुमच्या आयुष्यातील उद्या याची चर्चा सुरू होते. भाग्ययोग पान 27 वर भविष्य जाणण्याचं ज्ञान, प्रचलित पद्धतीतील त्रुटी आणि त्या कशा किती प्रमाणात करता येतील याची चर्चा पान 27 ते 100 पानावर आहे. आणि ह्या सगळ्याचा समारोप करताना 100 पानावर स्वामीजी म्हणतात की भविष्य जाणण्याची उत्सुकता असणाऱ्यांना भविष्यातल्या सोप्या आणि खोट्या गोष्टी समजून घेणं अभिप्रेत नसतं. त्यांना भविष्यात सहज मिळणाऱ्या गोष्टी नसतात समजून घ्यायच्या, तर भविष्यात असाध्य गोष्टी कशा आणता येतील, अत्यंत मोठ्या गोष्टी कशा प्रत्यक्षात आणता येतील हे भोग त्यांना जाणून घ्यायचं असतं. आणि हे सगळं कार्यकारण भाव तत्वाने घडतं. उद्या समोर येणारं प्रारब्ध किंवा भविष्य हे सगळ्या
संचितावर म्हणजे भूतकाळावर अवलंबून असतं. आपल्या हातात जे असू शकतं ते म्हणजे क्रियमाण कर्म, वर्तमान कर्म. ते जर ज्ञान आधारित योग्य पद्धतीने केलं तर भविष्यातील प्रतिकूलता कमी होऊन अनुकूलता वाढण्याची शक्यता निर्माण होते आणि तेच प्रत्येकाला मिळावं अशी अपेक्षा असते. माणसाला 8 प्रकारची सुखाची अपेक्षा असते, पण त्या प्रत्येक सुखासाठी 8 प्रकारचं त्याला दुःख भोगावं लागतं. म्हणजे 8 प्रकारच्या सुखासाठी 8 प्रकारचे दुःख भोगावे लागतात. हे जे सत्य आहे, हे ढळढळीत सत्य आहे, हे माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून सुखानंतर दुःख भोगण्यापेक्षा सुख घेता घेताच काही दुःख स्वीकार आणि तो सुद्धा सत्कर्माने करावा अशा प्रकारचा उपाय आहे. हा सगळा भविष्यातल्या ज्ञानाचा गाभा आहे. त्यांनी व्यक्तीचं कल्याण होईल. हे सर्व ज्ञान भाग्य या संबंधात आपण या भाग्ययोग ग्रंथात यापुढे पाहण्याचा आणि त्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता पान 101च्या पुढचा भाग आपण बघतोय, जो भाग 2 मध्ये आहे, 16व्या मुद्द्यापासून सुरू होतो. त्याच्यात स्वामीजी म्हणतात प्रत्येक वैभव भविष्य शरीरशास्त्राशी संबंधित आहे. वैभव ही एक वेळ मिळवायला सोपी गोष्ट आहे, पण पचवायला फार अवघड आहे. अन्न आपण पोटाने पचवतो, पण वैभव छातीने पचवायचं असतं. कारण छातीने हिंमत केल्याशिवाय वैभव मिळत पण नाही. आपण बोलता बोलता मोठ्या सूचक वाक्यरचना करतो. आपण म्हणतो काय त्याची छाती ठोकपणाने, असे आपण धैर्याची गुण सांगतो. म्हणजे तो जो खूप धैर्यवान आहे तो म्हणतो तो छाती ठोकपणाने काम करतो. ही खूण आपण सांगतो खरी, पण ती किंमत भाषेत नाही तर प्रत्यक्ष मोजावी लागते. कारण जेव्हा तो पराक्रम करत असतो, जेव्हा तो उपद्व्याप करत असतो, तेव्हा छाती आतून ठोकली जाते. छातीचे ठोके आतून वाढलेले असतात आणि त्यापुढचे घनघोर परिणाम निर्माण होतात. ते घनघोर परिणाम कमी करण्याचा उपाय म्हणजे छातीचे ठोके मंद करणे हाही आहे. आणि त्या मंद शांत ध्यान प्रक्रियेवर येण्यापूर्वी छातीचे ठोके मंद करणं म्हणजेच ध्यान करणं आहे. पण ह्या ध्यान प्रक्रियेवर येण्यापूर्वी आधी छातीच्या परिसरात हृदयात महत्वाकांक्षेने निर्माण होणारा बिघाड कसा होतो याचा अभ्यास करू. म्हणजे वेगळ्या वेगळ्या इच्छा, वेगळ्या वेगळ्या महत्वाकांक्षा आणि त्यासाठी शरीराने केलेले सगळे अनेक प्रयत्न, अनेक व्याप आणि उपद्व्याप, त्याच्यामुळे काय शरीरात परिणाम होतो ह्याचा अभ्यास आपण केला तर तो आपल्याला जास्त उपयुक्त होईल. आणि म्हणून ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या आपण बघणारच आहोत थोडक्यात आणि जेवढ्या आपल्याला शक्य होतील तेवढ्या. पण ज्यांना ह्याच्यामध्ये रस नसेल त्यांनी सोप्या सूचना परत एकदा पाहू. सोपेपणा सूचनाकडे परत एकदा वळायचं असेल तर अपाय टाळणारा व उपाय देणारा योग ध्यान मार्ग सरळ 27व्या आणि 28व्या मुद्द्याकडे वळून जिज्ञासू वापरू शकतील. ते केले म्हणजे इतर कशाचीही त्याला गरज पडणार नाही. पण अगदीच बुद्धिनिष्ठ पार्श्वभूमी असेल तर त्यांनी 16व्या मुद्द्यात दिलेली माहिती पाहावी, तिथले आलेख पाहावे, तिथले सगळे ज्या आकृती आहेत त्या पाहावा, त्याचा अभ्यास करावा आणि त्यातले शक्य असतील ते मुद्दे समजून घ्यावे आणि त्यातला महत्त्वाचा भाग आपण नक्की पाहणार आहोत. हा बराचसा तांत्रिक भाग शरीरशास्त्र आणि हृदय कार्य याशी संबंधित आहे. अवघड पण आहे समजायला पटकन, पण उपायाशी संबंधित असल्याने त्यातील मुख्य भागाचं आकलन झालं तर आपल्याला ते उपयुक्त वाटेल, आपल्याला कन्व्हिन्सिंग वाटेल, आपल्याला त्या उपायाचं महत्त्व पडेल. म्हणून आपण यातला शरीरशास्त्राचा भाग काही प्रमाणात तरी समजून घेण्याचा प्रयत्न या पाठमालेच्या माध्यमातून करणार आहोत. अर्थात उपायाच्या दृष्टीने तो न समजला तरी नुकसान काही नाही. फक्त श्रद्धेने दिलेले उपाय केले पाहिजेत आणि माझ्या स्वतःच्या वैयक्तिक मर्यादेत आपण त्यावर चिंतन करून काही आकलन करून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करू. आता ह्या ठिकाणी आपण एक व्हिडिओ बघूया. हा व्हिडिओ मागे एकदा कधी तुम्ही बघितला असला तर माहीत नाही, परंतु हृदयावर आपल्या चालू आशा आकांक्षांचा जो परिणाम होतो त्याचं चित्र भाग्ययोग पान 102 वर दिलेलं आहे. ते आपण नंतर बघणार आहोत. पण वासनापूर्तीसाठी, इच्छापूर्तीसाठी जे प्रयत्न होतात त्यातून निर्माण होणारे ताण आणि त्याचे शरीरावर परिणाम हे या व्हिडिओतून आपल्याला बघायला मिळतील. ते आपण पाहूया.
scientists believe that we live in a stress culture. We work longer, live harder, and lead increasingly stressful lives. But what is stress, and what does it do to us? Over the last decade, there has been a revolution in research whereby scientists are recognizing the interaction between the body and the mind, and the link between stress and illness in human beings. What goes on in our minds produces huge physiological changes in our bodies. Our physiological stress response माणूस झोपलाय हॉटेलमध्ये स्वप्न पडतंय त्याला. It's adapted from Tom's ancestors when they needed to escape from animals, such as that lion. And we call it the fight or the flight response. It's the response the body needs to protect itself from danger or to fight its way out of a particular problem. So what have Tom's ancestors conditioned his body to do when he sees a lion? Through the eyes, an area of the brain called the cortex recognizes the lion. The message is sent through to the amygdala, which identifies the lion as a threat. The amygdala then activates the hypothalamus in the base of the brain. भीती वाटली की शरीरात काय काय होतं ते दाखवलं त्याने वेगळ्या वेगळ्या ऑर्गन्स मध्ये. It sends messages right down through the spinal cord, which then get to the middle of the adrenal gland, the adrenal medulla, and it releases a hormone called adrenaline. And adrenaline is a very important hormone in the stress response. It increases the amount of sugar in the blood, it increases the heart rate, and really increases the amount of energy available to your muscles. But the hypothalamus also sends other messages to the pituitary gland, and from the pituitary, further messages go to the adrenal cortex, the outside of the adrenal gland, and this makes cortisol. And cortisol is the other key hormone which acts to put up your blood pressure and keep up your blood sugar, and again is a very important protective hormone in a stress situation. The fight or flight response may be an appropriate response to ancestral threats, but it's not always appropriate. आपण जो भाग बघायचा तो बघितला, याच्या पुढचा सुद्धा व्हिडिओ आहे, पण त्याच्यामध्ये हेच बघितलेलं की एकंदर माणसाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जेव्हा भावना तीव्र होतात, मग ती भयाची असेल, ती रागाची असेल, ती लोभाची असेल, ती हव्यासाची असेल, ती मत्सराची असेल, कुठल्याही पद्धतीने जेव्हा त्या भावना तीव्र होतात तेव्हा शरीरात सगळा जो काय आहे तो परिणाम घडत असतो. आणि हा सगळा परिणाम जेव्हा घडतो तेव्हा शरीरामध्ये काय उलथापालथ होते ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण विषययोग ग्रंथामध्ये आत्ताही तुम्ही जी बघताय स्लाईड ती आपण बघितली होती. विषययोगच्या 86 पानावरची ही आहे. त्याच्यामध्ये त्याने हा वरचा मेंदू भाग आहे, हा मेंदू भाग आहे, निओ लिम्बिक कॉर्टेक्स हा मेंदूचा भाग आहे. याच्यातून हा जो भाग आहे तो हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस म्हणजे इफ हेल्थ मॅनेज युअर बॉडी टेम्परेचर, हंगर, थर्स्ट, मूड, सेक्स ड्राईव्ह, ब्लड प्रेशर अँड स्लीप, म्हणजे अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी कंट्रोल करणारा हा मेंदूचा भाग आहे. इथून 2 ब्रँच येतात. एक ही व्हेगस म्हणजे मेन नर्व, ही जी आहे ही पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम, आपण ती काय ते बघणार आहोत नंतर. आणि ही एक नर्व इकडे येते हार्टकडे. हा हार्ट आहे, इथे हा पेसमेकर आहे. पेसमेकर म्हणजे हृदयाची गती जो आहे तो नियंत्रित करणारा जे गोष्ट आहे ती. आणि इकडे हा जो एक भाग आहे हा स्पायनल कॉर्डकडे येतो, म्हणजे एक हार्टकडे जातो आणि एक आपल्या पाठीच्या कणाकडे येतो. आणि पाठीच्या कणाच्या माध्यमातून ही सिम्पॅथेटिक सिस्टीम आहे ती इकडे येते, ती परत त्या पेसमेकरला येते. म्हणजे ही जी आहे ही गती वाढवणारी आहे, ही पॅरासिम्पॅथेटिक गती कमी करणारी आहे. म्हणजे जेव्हा भावनांचा किंवा प्रयत्नाचा जो भाग चाललेला असतो, इच्छापूर्तीच्या प्रयत्नाचा, शिकण्याचा म्हणून जे काही जिथे शक्ती खर्च व्हायला लागते, त्यावेळेला या उलट्या सुलट्या गोष्टी येतात. हे आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की मेंदूकडून एक भाग कण्याच्या माध्यमातून ह्या सिस्टीमनी इथे पेसमेकरकडे म्हणजे हृदयाकडे येतो. एक जो आहे तो डायरेक्ट येतो, एक जो आहे तो हृदयाची गती वाढवतो, दुसरा आहे तो कमी करतो. अशा पद्धतीने ह्या हृदयातल्या पेसमेकरवर दोन्हीकडनं परिणाम होतो. आणि हृदयाच्या पेसमेकरवर परिणाम झाला की हृदयाची नियंत्रण प्रक्रिया आहे ती डिस्टर्ब होते आणि मग त्याप्रमाणे सगळ्या शरीरात परिणाम होतो. हा जो भाग आहे तो आपण न्यूयॉर्क ह्याच्यामध्ये बघितला. आता इथे ह्या म्हणजे
भाग्ययोग पुस्तकामध्ये BH-17 ही जी आहे म्हणजे 102 पानावरची भाग्ययोगामधली कृती आहे, त्याच्यात हे जरा डिटेलमध्ये दाखवलं आहे. हे बघा, आता मी तुम्हाला काय काय ते दाखवतो. म्हणजे इथे हा जे 1 नंबर आहे ते हार्ट आहे, हे हार्ट आहे. 2 नंबर आहे तो जो आहे तो पेसमेकर आहे. म्हणजे आत्ता आपण जो बघितला पेसमेकर तो इथे 2 नंबरला दाखवला आहे. पेसमेकर म्हणजे हृदयातला जो भाग की ज्याच्यामुळे हृदयाची सगळं कार्य जे आहे ते रेग्युलेट होतं. म्हणजे रिदम लागतो, इरेग्युलर गोष्टी होतात, कधी कमी होतात, परंतु म्हणजे हृदयाची सगळे कंट्रोल इथे पेसमेकरवर आहे. हृदयाच्या गतीचा हा पेसमेकर आहे. त्याच्यानंतर ही व्हेगस आहे. ही व्हेगस म्हणजे ही 3 नंबरची ही की जी आहे नर्व कॅरिंग सिग्नल बिटवीन युअर ब्रेन, हार्ट अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम. म्हणजे ब्रेनकडून आपल्या हार्टकडे, डायजेस्टिव्ह सिस्टीमकडे हे सिग्नल्स इथे येतात, इथे पण येतात, खाली पण जातात, अशा पद्धतीचे हे ते आहे. त्याच्यानंतर ही जी 4 जी आहे ती गोष्ट आहे व्हेगस न्यूक्लियस. हा छोटासा भाग आहे त्या व्हेगसचाच. 5 म्हणजे सिम्पॅथेटिक गँग्लियॉन चेन, ही 5 नंबर आहे कुठेतरी. ही बघा, ही जी आहे ही सिम्पॅथेटिक, त्याचं काय फंक्शन आहे? चेन रिस्पॉन्सिबल फॉर सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटी इन द चेस्ट, हेड, नेक अँड एक्स्ट्रीमिटीज. मग अशी बघितलं आपण की जी इकडून म्हणजे पाठीच्या कण्याकडून हृदयाकडे येणारा जो भाग आहे तो सिम्पॅथेटिक गँग्लियॉन चेन आहे. नंतर हा स्पायनल कॉर्ड थिरोटिक, हा जो 6 भाग आहे तो आहे द पार्ट ऑफ द स्पायनल कॉर्ड दॅट रन्स थ्रू द मिडल सेक्शन ऑफ द स्पाईन. म्हणजे हा पाठीच्या कण्याचा भाग आहे. 7 आहे मेडुला पान्स, द मिडल पोर्शन ऑफ युअर ब्रेन स्टेम दॅट कोऑर्डिनेट्स फेस अँड आय मुवमेंट. हा जो 7 भाग आहे हा इथे, हा जो आहे हा आपल्या डोळ्याच्या मुवमेंट्स आहेत. नंतर चेहऱ्याच्या जे काही स्नायू आहेत त्याच्या मुवमेंट्स आहेत. हिअरिंग म्हणजे ऐकण्याच्या आहेत. नंतर शरीराचा तोल सांभाळण्याच्या, ह्या सगळ्या इथे गोष्टी करतात. नंतर 8 जो आहे हा भाग, त्याला म्हटलंय त्यांनी कार्डिओव्हॅस्क्युलर सेंटर, म्हणजे पार्ट ऑफ द मेड्युला ऑब्लॉंगेटा ऑफ द ब्रेन स्टेम. नॉर्मली द हार्ट बीट्स विदाउट नर्वस कंट्रोल. In some situations such as exercise and major trauma, the cardiovascular center is responsible for altering heart rate. थोडक्यात हृदयाकडे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने संदेश पाठवून हृदयाची गती कमी जास्त करणं हा एक मार्ग. त्यासाठी जे रिलेल्या गोष्टी आहेत त्यामुळे इतर म्हणजे डायजेशन सिस्टीम म्हणा किंवा ऐकण्याची प्रक्रिया, डोळ्याची प्रक्रिया, बॅलन्स प्रक्रिया, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या ह्या ठिकाणी असतात आणि ह्यावर सगळं आपलं हे काम चालू असतं. त्याच्यानंतर हा मेड्युला पॉन्स मगाशी आपण बघितला. 8 म्हणजे कार्डिओव्हॅस्क्युलर सेंटर, हा जो आहे त्याचा भाग जो आहे तो आपण बघितला. नंतर हा जो आहे स्मॉल पार्ट ऑफ द ब्रेन दॅट कंट्रोल्स मेनी बॉडीली फंक्शन, हा जो 9 जो आहे हायपोथॅलॅमस मगाशी आपण बघितला. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तो. बऱ्याचशा आपल्या शरीराच्या गोष्टी आहेत त्याचा कंट्रोल असतो. म्हणजे शरीराचं टेम्परेचर, भूक, झोप, नंतर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या हार्मोन्सची निर्मिती, वेगळ्या वेगळ्या ग्लँड शरीरात ज्या आहेत ग्रंथी त्यांचा कंट्रोल, पिच्युटरी ग्लँड वगैरे अत्यंत महत्त्वाचा. हा सगळा जो भाग आहे ह्या ठिकाणी असतो. आणि आपण हे कशासाठी बघतोय की आपल्या प्रयत्नाच्या भागामध्ये जेव्हा महत्त्वाकांक्षांचा भाग येतो तेव्हा सगळ्या गोष्टी याच्यावर काम करत असतात आणि मग त्या ठिकाणी आपल्याला शरीरामध्ये उलथापालथ घडते. हेच बघण्याचं काम आहे. आणि आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. स्वायत्त मज्जा संस्था, ही बघा, ही मज्जा संस्था आहे. म्हणजे स्वायत्त मज्जा संस्था म्हणजे काय? ही मज्जा संस्था शरीरातली ॲटोमॅटिक आणि रिफ्लक्स प्रक्रिया नियंत्रित करतं. म्हणजे शरीरात आता अनेक गोष्टी असतात ना, त्या काय आपण स्वतः इच्छेने चालत नाहीत. म्हणजे श्वासोश्वास आहे, अन्नपचन आहे, अशा अनेक गोष्टी आहेत या शरीरात चालूच असतात. त्या सगळ्या प्रक्रिया नियंत्रित करणारी जी संस्था त्याला स्वायत्त मज्जा संस्था किंवा ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम असं म्हणतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण विचार न करता घडतात. श्वास घेणं, हृदय धडधडणं, स्वयंचलित प्रक्रिया नियंत्रित करणं,
स्वायत्त मज्जासंस्थेची वैशिष्ट्य म्हणजे ही मज्जासंस्था नेहमी सक्रिय असते. आपण झोपेत असलो तरी ही मज्जासंस्था सक्रिय असते. ही मज्जासंस्था सतत जगण्यासाठी महत्त्वाची असते. आता झोपेत ही कशी असते चालू, झोपेत सुद्धा आपल्याला भीती वाटू शकते, स्वप्न पडू शकतात, त्यावेळेला छातीची धडधड वाढू शकते किंवा कमी पण होऊ शकते शांत वाटलं तर, झोप शांत लागली तर. ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक घडतात. त्याच्यात 2 भाग आहेत, एक सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथिक नर्वस सिस्टीम. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याचे थोडक्यात 2 छोटे व्हिडिओ पण आहेत. पण सिम्पॅथेटिक डिव्हिजन म्हणजे काय, जेव्हा शरीराला कुठलीही इच्छा पूर्ण करण्यासाठी अधिक शक्तीची गरज असते त्यावेळेला ह्या डोळ्यावर, नंतर आपल्या तोंडातनं येणाऱ्या लाळेवर, नंतर आपले जे काही शरीरातले वायू वहन करणारे म्हणजे हे जे श्वासनलिका वगैरे आहेत त्याच्यावर, हार्ट रेटवर, नंतर पोटातलं जे पचन प्रक्रिया आहे त्याच्यावर, नंतर लिव्हरवर, इंटेस्टायनलवर, डायजेशनवर, किडनीवर, ब्लॅडर, ह्या सगळ्यावर ओव्हरलोड येतो आणि हे सगळं ॲक्टिवेट होतं. आणि ती परिस्थिती थांबली, एकदा ती ताणाची किंवा जी काही जास्त कष्ट करण्याची प्रक्रिया आहे ती थांबली, ताण कमी झाला की नॉर्मल परिस्थिती आणण्यासाठी पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम आहे. मग त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत त्या हळूहळू कमी होत जातात. आपण एक छोटासा व्हिडिओ ह्याच्यावर बघणार आहोत ह्या दोन्हीच्या सिस्टीमचा, आणि त्याच्यावर आपल्याला त्याची अधिक आयडिया येऊ शकेल. आता स्वामीजी ह्या 17व्या मुद्द्यात म्हणतात की 4 परस्पर विरोध आहेत. मेंदू शिक्षण ते हृदय या प्रवासामध्ये, म्हणजे मेंदूचं शिक्षण होतं. प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण नवीन गोष्ट करतो, महत्त्वाकांक्षेसाठी नवीन प्रयत्न करतो, नवीन ध्येय गाठतो, नवीन आपण यशाची शिखरं गाठतो, तेव्हा मेंदूचं शिक्षण होतं. आणि हे मेंदूचं शिक्षण होत असताना जे गोष्टी घडतात त्याचा हृदयापर्यंत जो प्रवास होतो त्या 4 परस्पर विरोध आहेत. ह्या मुद्द्यामध्ये स्वामीजी सांगतात की हृदयाची जी धडधड असते ती काय हृदयात जन्माला येत नाही. शरीरापुरतं बोलायचं झालं तर शरीरातल्या सगळ्या गतीचा उगम मेंदूतून होतो. आपण आत्ता ते बघितलं त्या दोन्ही फिगर्समध्ये, 102 फिगर आणि आधीची विषयोगमधली फिगरसुद्धा आपण परत एकदा बघितली. आता हा अनिच्छा म्हणजे इनव्हॉलंटरी जो भाग आहे, आपोआपपणा, तो मर्यादित आहे. शरीरात जी मज्जासंस्था काम करते त्याला इनव्हॉलंटरी नर्वस सिस्टीम, ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम, व्हेजिटेटिव्ह नर्वस सिस्टीम अशी वेगळी नावं आहेत, पण त्याचं काम एकच आहे. या नावावरून भास असा होतो की जणू मज्जासंस्था शरीरात आपोआप काम करते, पण तसं काही घडत नाही. मूळ मेंदूतून सगळे संदेश निघतात, ते हृदयापर्यंत आपले संदेश अडवळणाने पोचतात. म्हणजे मेंदूकडून ते संदेश खाली हायपोथॅलॅमसकडे, तेथून एक शाखा वेगसकडे जाते, एक स्पायनल कॉर्डच्या दिशेने सिम्पॅथेटिक भागाकडे जाते, आणि या दोन्ही हृदयातल्या पेसमेकरचे संदेश जातात आणि तेथे ठरलेल्या हृदयातल्या ठोक्यांचा आकडा पुढे छातीत ठोके पडतात. आता हे सगळं आपण मगाशी चित्रामध्ये पण बघितलं की इकडून एक संदेश त्या पेसमेकरला आला, वरून एक संदेश आला, एक संदेश गती वाढवण्याचा आहे, एक संदेश गती कमी करण्याचा आहे. अशा पद्धतीने हृदयावर जो ताण असतो तो निर्माण होत असतो किंवा हृदयाचं फंक्शनिंग होत असतं, आणि हृदयाच्या फंक्शनाबरोबर सगळ्या शरीरामधल्या सगळ्या रक्ताभिसरणाचा पण भाग होत असतो. आता हा जो इनव्हॉलंटरी म्हणतात किंवा आपोआप मर्यादित म्हणतात, तसं ते आपोआप मर्यादित नाही आहे. त्याचा उगम जो आहे तो मेंदूत होतो, आणि मेंदू ॲक्टिव्ह कधी होतो, माणसाच्या इच्छेने होतो. हा जो भाग आहे तो आपण इथे लक्षात घेतला पाहिजे. आता व्हेगस टोन वाढ आणि हृदयगती कमी होते, हा पहिला परस्पर विरोध आहे. हायपोथॅलॅमसकडून आलेले संदेश व्हेगस टोन वाढवतो. व्हेगस टोन वाढल्यामुळे हृदयाची गती कमी होते. म्हणजे दुसरा जो परस्पर विरोध आहे तो असा की हायपोथॅलॅमसकडून एक संदेश सिम्पॅथेटिक विभागाकडे जातो, म्हणजे तो जो पाठीच्या कण्यातून येतो तो. आता वरचा जो आपण आत्ता बघितला पहिला जो हायपोथॅलॅमसकडून टोन वाढवणारा जो संदेश आहे तो डायरेक्ट हृदयाकडे येतो. दुसरा जो टोन कमी करणारा संदेश आहे तो पाठीच्या कण्याच्या भागातून जी नर्व येते त्याच्याकडे येतो. तो संदेश गती वाढवा, आणि त्यांच्या विरुद्ध नेमका संदेश हायपोथॅलॅमसकडून म्हणजे वरती म्हणण्याप्रमाणे व्हेगस टोनकडून जातो. थोडक्यात आपण तेच बघतोय की एक संदेश हृदयाची गती कमी करतो, एक वाढवतो, आणि हे परस्पर विरोधी संदेश पेसमेकर या हृदयातल्या यंत्रणेपाशी मिळतात. असे परस्पर विरोधी संदेश देण्यापेक्षा हायपोथॅलॅमसलाच एक सरळ संदेश देता आला असता
त्याऐवजी परस्पर विरोध शरीर यंत्रणा पत्करते. आता जर का उपमा द्यायची म्हटली तर स्वामीजी म्हणतात की मोटार चालवणारा मनुष्याचा उजवा पाय असतो तो ॲक्सिलरेटरवर गती वाढवण्याचं काम करतो. त्याचवेळी डावा पाय ब्रेकवर असतो आणि प्रसंगानुरूप दोन्ही पाय परस्पर विरोधी कार्य करून एक गती निश्चित करतात. म्हणजे कधी जोरात, कधी धोका आला तर ब्रेक, अशा पद्धतीने त्या प्रवासाची गती निश्चित करतात. सायकलच्या बाबतीत हेच काम अनुक्रमाने हात आणि पाय करतात. पाय गती देत असतात आणि हातात ब्रेक असतात सायकलच्या. माणसाच्या जीवनाला गती आवश्यक आहे, तर त्याबरोबर असं परस्पर विरोधही आवश्यक आहे का, हा याचा अर्थ असेल का? म्हणजे शरीरात ज्या घटना घडतात त्याच्या मुळाशी काय आहे तो भाग समजावून काढण्यासाठी स्वामीजी म्हणतात हे परस्पर विरोध आपल्या वरती दिसत आहेत, वरवर दिसत आहेत. आता आपण बघितलं की हायपोथॅलमस हा परस्पर विरोधी संदेश पाठवतो. हायपोथॅलमस एक संदेश पाठवतो गती वाढवायला, एक कमी करायला, आणि हे परस्पर विरोध आहे, हे नक्की आहे. परंतु हे सगळं का आहे तर त्याच्यासाठी मागे आपण विषयोगमध्ये उत्क्रांतीसाठी अभ्यास केला. ही जी सगळी आडवळणं आहेत की हा परस्पर विरोध आपल्याला दिसतोय तो तत्काल परिणाम टाळण्यासाठी शरीराने अडॉप्ट केलेला आहे. म्हणजे एकपेशीय प्राण्यावर सगळं सरळ सरळ होतं. त्याच्यापासून उत्क्रांत होत होत माणसाचं शरीर तयार झालं. एकापेशीय प्राण्याला वेदना, सहवेदना, परवेदना अशा काही भानगड नव्हत्या. ज्या गती अमिबाला रोखायच्या, एकपेशीय प्राण्याला रोखायच्या, त्या रोखण्याचा परिणाम अमिबा तात्काळ आणि तिथल्या तिथे योग्य ती प्रतिक्रिया व्यक्त करून जुळवून घेत असे. तौलनिक मर्यादेपर्यंत त्याचं सुख आणि दुःख आपापले हिशोब तात्काळ मिळत असत. म्हणजे खालच्या प्राण्यांना दुःख आलं की लगेच ते भोगायला लागायचं, सुख असेल तर लगेच ते भोगायला लागायचं, तिथे साठवून ठेवण्याची सोय नव्हती. परंतु माणसाची तथाकथित उत्क्रांती ही किंमत दिल्याशिवाय झालेली नाही. माणसाला खूप उत्क्रांत शरीर मिळालं आहे, उत्क्रांत मेंदू मिळालेला आहे, उत्क्रांत पद्धतीने शरीर रचना मिळालेली आहे, त्याच्यात हे उलटे सुलटे प्रकरण आलेले आहेत. परंतु काही नाजूकपणा, काही गैरसोयी, काही दुःख याच्या किमतीतून माणसाला तथाकथित प्रगतीची ऐट मिळवता आली. शरीरात आणि शरीराबाहेर जे निरनिराळे परस्पर विरोध निर्माण होतात ते या मूलभूत सत्यातून. थोडक्यात आपण हे मागे सुद्धा उत्क्रांतीच्या 2-3 पाठामध्ये बघितलेलं आहे की माणूस उत्क्रांत झाला म्हणजे काय झालं की त्याला आत्ता सुख भोगता येतं, परंतु आत्ता सुख भोगलं तर त्याची किंमत त्याला नंतर द्यायला येते. सुख साठवण्याची आणि दुःख पुढे ढकलण्याची सोय माणसाला आली, परंतु सुख दुःख हे प्रत्येकाला त्याच्या कर्माप्रमाणे भोगावंच लागतं. हा स्वामीजी विषय म्हणतात. मेंदूचं शिक्षण प्रगती आणि हृदयाला धक्के देऊनच होतं. मेंदूतली इच्छा हा शरीरातल्या हालचालीचा उगम आहे. म्हणजे हा सगळ्याचा उगम इच्छा हा आहे. मग ही इच्छा शिकण्याची असो, काही आपल्या महत्त्वाकांक्षा मिळवण्याची असो, किंवा एखाद्या सूड घेण्याची असो, अनेक प्रकारच्या इच्छा आहेत ना. तर ह्या इच्छा हे मूळ आहे आणि आपल्या कुठल्याही इच्छेचा धक्का मेंदू हृदयावर नेऊन आपटतो. प्राणी जीवनाची आणि जड जीवनाची सुद्धा रीतच आहे की निर्माण झालेली कुठलीही गती पुढचा धक्का निर्माण करते. एका धक्क्याचं भूत पुढचं भविष्य निर्माण करतं आणि साहजिकच माणसाच्या भूत भविष्याचा विचार करताना या सगळ्या धक्क्यांचा पाठपुरावा करणं हे शहाणपणाचं असतं. आणि तो शहाणपणा जो आहे तो जर का सांगितला तर भविष्याच्या प्रक्रियेचं खरं ज्ञान त्यामुळे माणसाला होईल आणि त्यातले धोके टाळता येतील. आज आपण मुद्द्या म्हणजे ह्या ठिकाणी वेळेच्या मर्यादेप्रमाणे आपल्याला थांबायला पाहिजे. आपल्याला सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि ही पॅरासिम्पॅथिक नर्वस सिस्टीम ह्या गोष्टी बघायच्या होत्या, परंतु आज त्या ठिकाणी बहुतेक आपल्याला वेळेच्या मर्यादेत थांबायला पाहिजे. परंतु शेवटचा समारोपाचा 2 भाग जो आहे तो आपण घेऊ, कारण तो महत्त्वाचा आहे प्रत्येक गोष्टीसाठी. आता आपण हे सगळं करत असताना उपायाचा भाग म्हणजे वर्तनात्मक भाग आणि दुसरा म्हणजे ध्यानात्मक भाग, असे 2 भाग बघतोय. त्यातलं बऱ्याच वेळेला निष्काम सत्कम वर्तनाचा विचार आपण ऐकतो, परंतु तो आपला फार मनात जात नाही किंवा तो फार आपल्या मनात फार इम्प्रेशन करत नाही आणि ते आपल्यातून होत नाही. तिथे स्वामीजी आपल्याला म्हणतात आपण बऱ्याच वेळा दुसऱ्याला दुरुस्त करण्याचा विरोध घेतलेला असतो.
आणि स्वतःबद्दलचा आपण फार विचार करत नाही, दुसऱ्याबद्दल करतो. हा जो दुर्दैवाचा भाग आहे तो महत्त्वाचा आहे. माझा जिवंतपणा मी लोकांसाठी वापरला तर माझं शुभ होईल, आणि मी माझ्या स्वतःसाठी वापरला तर त्याची अशुभता निर्माण होईल आणि पाप निर्माण होईल, असं आपल्याला स्वामीजी सांगतात. तर पाप म्हणजे काय? तुम्ही तुमचं सामर्थ्य स्वतःसाठी वापरणं हे पाप आहे. तुमच्या शक्तीवर केवळ तुमचा अधिकार सिद्ध करता येणार नाही. तुम्हाला शक्ती कोणी दिली? तुम्ही म्हणाल मी 5 रुपयाला दिले तर मला 1 किलोभर तांदूळ मिळतो, म्हणजे मी त्या तांदूळाची किंमत देतो. पण शेतकरी तो 5 रुपयाला विकतो म्हणून तुम्हाला घेता येतो. आणि समजा तो शेतकरी किंवा त्या रिलेटेड जे कोणी दुकानदार एजन्सी ज्या आहे ते म्हणाले की तुम्ही 5,000 दिलाय तरच तरीसुद्धा 1 किलोभर तुम्हाला तांदूळ मिळणार नाही, तर तुम्ही नुसत्या नोटा खाल का? तर ह्या दृष्टिकोनातून आपलं जीवन जाताना, आपलं जीवन यशस्वी होताना अनेक लोकांचा सहभाग असतो. थोडक्यात आपण एकमेकावर अवलंबून राहणारे जीव आहेत. केवळ स्वतःचा विचार करून जग जगायला लागलो तर आपलं आयुष्य अपुरं राहील. मग स्वतःबद्दलचा विचार करताना माझ्या जिवंतपणाचा विचार मी करायला पाहिजे, आणि त्याचबरोबर या जिवंतपणाचा विचार मी करायला पाहिजे, आणि त्याचबरोबर त्या जिवंतपणाचा उपयोग केवळ माझ्यासाठी करून माझं कल्याण होणार नाही याचाही विचार केला पाहिजे. अमृतानुभवाच्या पाठामध्ये स्वामीजी म्हणतात, हा अमृतानुभव ज्या वेळेला तुम्ही घ्यायला सुरुवात कराल त्यावेळेला त्या आयुष्याला दोन्ही बाजूने अर्थ होईल. नाही तर एकाही बाजूने अर्थ उरणार नाही. कारण लोक तुमच्या बाजूने विचार करणार की ह्याच्यातले दोष काय आहेत, आणि तुम्ही लोकांच्या बाजूने विचार करणार की त्यांचे दोष काय आहेत. तुम्ही दोघंही दोषांचा विचार करणार, कुणीच कुणाचा गुणांचा विचार करणार नाही. आणि या जगात गुणांचा गुणाकार झाल्याशिवाय काही निर्माण होत नाही. आणि म्हणून आपण आपलं कर्तृत्व, आपलं भाग्य हे इतरांसाठी सुद्धा थोडं तरी वापरलं पाहिजे. हा वर्तनाचा उपाय. आणि दुसरं म्हणजे ज्ञानावर तरी श्रद्धा पाहिजे. श्रद्धा म्हणते समगतीशिवाय पुरावा मिळणार नाही. म्हणजे श्रद्धा म्हणते की मला समर्पण असेल तरच होईल, आणि बुद्धी म्हणते मला पुरावा पाहिजे, आणि मग श्रद्धा गमावते ती. आता ह्या मध्ये का घोटाळा होतो? एखादा ज्ञाता, म्हणजे एखादा जो काही आपल्याला मार्गदर्शक करणारा ज्ञाता असतो, तो स्वतःच्या अभ्यासाने एक सहजगती स्वतःच्या मेंदूमध्ये निर्माण करतो. ती सहजगती चांगली आहे, आपल्या फायद्याची आहे असं ज्याला प्रथम ज्ञान होतं, आणि नंतर त्या ज्ञानावर ज्याची श्रद्धा बसते असा दुसरा माणूस आपल्या मेंदूत त्या ज्ञाताच्या सहजगतीशी जुळणारी समगती करतो. म्हणजे तो श्रद्धा ठेवतो त्याच्यावर, आणि त्याप्रमाणे त्याच्या सांगण्याप्रमाणे वर्तन करतो. असं केल्यामुळे अशा सज्ञान श्रद्धावानाला विलक्षण सुरेख प्रत्यय येतो. संकटात सुद्धा शांती वाटते. त्याचं शुभ घडायला लागतं, आणि जरी नाही घडलं तरी त्याचा धीर सुटत नाही, कारण त्याचा विश्वास कायम असतो. पण ह्याच वेळेला ज्याला पुरावा पाहिजे, ज्याचा विश्वास नाही असा शंकखोर त्या प्रत्यक्ष पुरावा अनुभव आलेल्याला विचारतो, अहो तुम्हाला प्रत्यय येतो, मला येईल का? आणून दाखवा. आता शंखखोराचं हे आव्हान जे आहे ते परस्पर विरोधी आहे. स्वामीजी म्हणतात, ज्याला प्रत्यय आला त्यांनी संपूर्ण श्रद्धेने ज्ञाताशी समगती केली, आणि असं केल्यामुळे त्याला प्रत्यय आला. शंका घेणारा आपला संशय टाकून न देता प्रत्यय मागतो, आणि ज्ञात्याच्या सहजगतीची समगती न करताच त्याचे परिणाम अनुभवासाठी त्याला हवे असतात. आता हे कसं शक्य आहे? त्यामुळे ती माणसं जी असतात श्रद्धेशिवाय अत्यंत चांगल्या पद्धतीने